नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चतुर्दशः पाठः प्रतिपदं संस्कृतम्. आज आपण इयत्ता 10वी पाठ्यपुस्तकातील 14वा पाठ प्रतिपदम संस्कृतम म्हणजे पावलोपावली संस्कृत हा भाग अभ्यासणार आहोत. सर्वात प्रथम आपण या पाठाच्या प्रस्तावनेकडे जाऊया. संस्कृत भाषा भारतस्य ज्ञानभाषा वर्तते. संस्कृते विद्यमानं ज्ञानं कालातीतम् अद्यापि सुसंगतं च. किमर्थं संस्कृतं? कः लाभः संस्कृतपठनेन मम? विद्यालयोत्तरमपि अस्ति वा संस्कृताध्ययनस्य अवसरः? अपि संस्कृताध्ययनेन अहं वृत्तिं लभेय? इति बहवः प्रश्नाः छात्रजीवने अस्मान् सन्त्रासयन्ति. संस्कृताध्ययनेन युगानुकूला वृत्तिः तु लभ्यते एव, अपि तु यस्मिन् क्षेत्रे वयं कार्यरताः तत्र अस्माकं गुणवत्ता अपि वर्धते. तदर्थं संस्कृतम् अवश्यम् अध्येतव्यम्. यः संस्कृतं सम्यक् जानाति स एव यथार्थतया तस्य सर्वेषु क्षेत्रेषु उपयोजनं कर्तुं शक्नोति. बघा विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत भाषा ही भारताची ज्ञानभाषा आहे. संस्कृतमध्ये असणारे जे काही ज्ञान आहे ते कालातीत आहे आणि त्यामुळे आज देखील आपण पाहतो की संस्कृत भाषेतील ज्ञान आपल्याला उपयोगी पडते. जर उदाहरण सांगायचं झालं तर आयुर्वेदाचं देता येईल, कारण आयुर्वेदातील अनेक गोष्टी आज आपण आपल्या आरोग्यासाठी जाणून घेत आहोत. त्यामुळे संस्कृत भाषेची अशी स्वतःची एक शक्ती आहे की ज्यायोगी आपल्याला आपल्या जीवनामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन मिळू शकतं. किमर्थम संस्कृतम? आता बघा, कशासाठी संस्कृत पठनाने मला कोणता लाभ होणार आहे? विद्यालयानंतर देखील म्हणजे विद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देखील मला संस्कृत अध्ययन करण्याची संधी मिळणार आहे का? किंवा संस्कृतच्या अध्ययनाने मला नोकरी मिळेल का? इथे असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये विद्यार्थ्यांना त्रास देतात. संस्कृतच्या अध्ययनाने आपल्याला युगानुसार त्या काळानुसार नोकरी तर मिळेलच, पण जिथे जिथे आपण ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत असू तिथली आपली गुणवत्ता देखील संस्कृत भाषेमुळे वाढणार आहे. त्यासाठी संस्कृत हे अवश्य शिकून घेणं गरजेचं आहे. जो संस्कृत योग्य प्रकारे जाणतो तोच यथार्थ पद्धतीने सर्व क्षेत्रामध्ये त्याचा उपयोग करू शकतो आणि त्यामुळे आपण संस्कृत जाणून घेणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत ही भारतीय प्राचीन भाषा आहे. त्यामुळं प्राचीन काळातील ही भाषा आज का शिकावी? तिचा काय उपयोग आहे? किंबहुना ही भाषा शिकण्यापेक्षा आधुनिक युगातील उपयोगी पडणारी एखादी भाषा शिकावी असाही मानस काही विद्यार्थ्यांचा असू शकतो. पण विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत ही केवळ प्राचीन भाषा नसून ती प्राचीन ज्ञानभाषा आहे. अनेक ज्ञान भांडार या संस्कृत भाषेमध्ये दडलेले आहेत. अगदी आध्यात्मिकपासून आरोग्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी संस्कृत भाषा आपल्याला उपयोगी पडते. खऱ्या अर्थाने आपण ही भाषा आत्मसात करून या भाषेतील जे काही ज्ञानरूपी भांडार आहे तो पुढे आणणं गरजेचं आहे, कारण त्याच्या पुढच्या पिढीला देखील त्याचा उपयोग होईल
आणि आपली प्राचीन भारतीय ही ज्ञानभाषा टिकूनही राहू शकेल. आज विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न पडतात, कारण इयत्ता 8वीपासून आपण 10वीपर्यंत संस्कृत भाषा शिकत आहोत. तर आपण ही संस्कृत भाषा कशासाठी शिकत आहोत, किंवा संस्कृत भाषेच्या अध्ययनाने असा कोणता लाभ होणार आहे. त्याचबरोबर शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला भविष्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना संस्कृत शिकण्याची संधी मिळेल का, किंवा या संस्कृतच्या अभ्यासाने मला नोकरी किंवा माझं चरितार्थ मी चालवू शकतो का, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना पडत असतात, त्रास देत असतात. पण या ठिकाणी आपणाला सांगता येईल की केवळ तर आपणाला संस्कृतच्या अध्ययनाने काळानुरूप नोकरी तर मिळेलच, पण ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण कार्यरत असू त्या त्या क्षेत्रामध्ये या संस्कृतच्या ज्ञानामुळे आपण काहीतरी वेगळी गुणवत्ता सिद्ध करू शकतो. त्यामुळं संस्कृतचं शिक्षण घेणं हे त्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. संस्कृतचं जो कोणी अध्ययन करतो, जो संस्कृत चांगल्या प्रकारे जाणतो, तो अतिशय योग्य प्रकारे सर्वच क्षेत्रामध्ये संस्कृत भाषेचा उपयोग करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, यासाठी संस्कृत भाषा आत्मसात करणं गरजेचं आहे. यानंतर आपण या पाठाला सुरुवात करूया. बघा, संवादस्थलम, संवादाचं ठिकाण या ठिकाणी सांगितलेलं आहे. विमानतलस्य प्रतीक्षालयः, जे विमानतळावरील प्रतीक्षालय. केचन जनाः यात्रायाः आरंभार्थं प्रतीक्षन्ते, केचन सुखेन निद्रामग्नाः. बघा, काही लोक प्रवासाच्या आरंभासाठी थांबलेले आहेत, वाट पाहत आहेत. केचन सुखेन निद्रामग्ना, काही अतिशय निवांत झोपलेले आहेत. केचन कॉफी पानस्य आनंदम अनुभवन्ति, आणि काही कॉफी पानाचा आनंद घेत आहेत. तत्र एका महोदया प्राप्नोति, तिथे एक महिला येते. सा उपविश्य किमपि पुस्तकं पठितुं प्रारभते. सा उपविश्य, या ठिकाणी उपविश्य लेबंताव्य आहे. बसून किमपि पुस्तकं पठितुं प्रारभते, कोणते तरी पुस्तक वाचण्यास सुरुवात करते. पठितुं तुमंतव्ये. पुस्तकस्य मुखपृष्ठे संस्कृतसूक्तिसंग्रहः इति शीर्षकं वर्तते. पुस्तकस्य मुखपृष्ठे संस्कृतसूक्तिसंग्रहः इति शीर्षकं वर्तते. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरती संस्कृतसूक्तिसंग्रह असे शीर्षक असते. तद्दृष्ट्वा समीपस्थः कोऽपि महाजनः तया सह वक्तुं प्रारभते. तद्दृष्ट्वा, दृष्ट्वा तांतव्य आहे, ते पाहून समीपस्थः कोऽपि महाजनः, जवळच असणारा कोणी एक मनुष्य, तयासह तिच्याबरोबर वक्तुं बोलण्यास प्रारभते सुरुवात करतो. बघा, विमानतळावरील एकंदर ही परिस्थिती आहे, प्रसंग आहे. विमानतळाची जी काही प्रतीक्षालय आहे, वेटिंग रूम, त्या ठिकाणी हा संवाद आहे. काही लोक प्रवासाच्या आरंभासाठी वाट पाहत आहेत. काही लोक या ठिकाणी सुखाने झोपलेले आहेत. काही लोक कॉफी पान आनंदाने घेत आहेत. त्याच ठिकाणी एक महिला आलेली आहे आणि ती बसून एका पुस्तकाच्या वाचनास सुरुवात करते. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरती संस्कृत सूक्ती संग्रह असे शीर्षक असते आणि ते पाहून जवळ असणारा एक कोणी व्यक्ती, मनुष्य
त्या महिलेबरोबर बोलण्यास सुरुवात करतो. महोदयः अपि भवती संस्कृतं पाठयति? बघा, ते सद्गृहस्थ त्या महिलेला विचारतात की आपण संस्कृत शिकवता का? महोदया सस्मितम, स्मितहास्य करून, न खलु, खरोखर नाही. महोदयः भवत्याः समीपे एतं सुभाषितसंग्रहं दृष्ट्वा मया एवं चिंतितम्. बघा, भवत्याः समीपे आपल्याजवळ एतं सुभाषितसंग्रहं दृष्ट्वा, हे सुभाषित संग्रह पाहून, मया एवं चिंतितम्, मला असे वाटले. आपण संस्कृत शिकवित असावे असं मला आपल्याजवळ हे सुभाषित संग्रहाचे जे पुस्तक आहे ते पाहून वाटले, असे ते महोदय म्हणतात. तेव्हा महोदय म्हणते, ओह, यद्यपि संस्कृतं न पाठयामि तथापि अस्य पुस्तकस्य मम कार्यक्षेत्रेण सह संबंधः अस्ति. बघा, ती महिला म्हणते, यद्यपि संस्कृतं न पाठयामि, जरी मी संस्कृत शिकवत नसले तथापि तरी देखील अस्य पुस्तकस्य, या पुस्तकाचा मम कार्यक्षेत्रेण सह, माझ्या कार्यक्षेत्राशी संबंध आहे. मी जरी संस्कृत शिकवत नसले तरी देखील या पुस्तकाचा माझ्या कार्यक्षेत्राशी संबंध आहे, असं ती महिला त्या सद्गृहस्थाला म्हणते. महोदयः एवं, असे, कस्मिन् क्षेत्रे कार्यरता भवती? आपण कोणत्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात? तर भवती हे सर्वनाम आहे, आपल्याला माहिती आहे, स्त्रीलिंगी सर्वनाम, आणि आदरार्थी उल्लेख करण्यासाठी या सर्वनामाचा उपयोग केला जातो. त्यामुळे आपण कोणत्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात? महोदया अहं व्यवस्थापन प्रशिक्षिकारूपेण कार्यं करोमि. मी व्यवस्थापन प्रशिक्षक म्हणून कार्य करते. मया अवगतं यत् रामायण महाभारत किरातार्जुनीय रघुवंश इत्यादिषु बहवः श्लोकाः सन्ति. येषु व्यवस्थापनशास्त्रस्य मूलतत्त्वानि दृष्टान्तसहितानि निर्दिष्टानि. मला समजले आहे की रामायण, महाभारत, किरातार्जुनीय, रघुवंश इत्यादी ग्रंथांमध्ये जे पुष्कळ श्लोक आलेले आहेत, बहवः श्लोकाः सन्ति, पुष्कळ श्लोक जे आलेले आहेत, येषु ते व्यवस्थापनशास्त्रस्य, त्याच्यामध्ये व्यवस्थापनशास्त्राची मूलतत्वे दृष्टांतसहितानि निर्दिष्टानि, म्हणजे उदाहरणासहित सांगितलेली आहेत. बघा, ती महिला असं म्हणते की रामायण, महाभारत, किरातार्जुनीय, रघुवंश इत्यादी ग्रंथांमध्ये जे पुष्कळ श्लोक आलेले आहेत, ते श्लोक हे व्यवस्थापनशास्त्राची मूलतत्वे दृष्टांतसहित, जे उदाहरणासहित सांगतात. अनेन काव्यमाध्यमेन विषयप्रवेशः सुगमः भवति. आणि या काव्यमाध्यमातून विषयामध्ये प्रवेश करणं, मुलांना विषयांशी एकरूप करणं, हे सुगमः भवति, म्हणजे सोपे होते. एषा पद्धतिः मया स्वीकृता जनैरपि अभिमता. एषा पद्धतिः, ही जी पद्धत आहे, मया स्वीकृता, ती मी स्वीकारलेली आहे. जनैरपि, जनैही अधिक अपि विग्रह आहे, लोकांच्याकडून देखील, अभिमता, तो प्रिय झालेला आहे. बघा, ही पद्धती मी स्वीकारलेली आहे आणि लोकांनी देखील ती पसंत केलेली आहे. अतः मया पुनरेकवारं संस्कृतभाषायाः संस्कृतकाव्यादीनां च अध्ययनं प्रारब्धम्. आणि म्हणून मी पुन्हा एकदा संस्कृतभाषायाः, संस्कृत भाषेचे, संस्कृतकाव्यादीनां च आणि संस्कृतकाव्य इत्यादींचे अध्ययनास सुरुवात केली आहे.
आणि म्हणूनच पुन्हा एकदा संस्कृत भाषेच्या आणि संस्कृत काव्य इत्यादींच्या अध्ययनास मी सुरुवात केलेली आहे. बघा, महोदयांनी त्या विचारलेलं आहे, त्या सद्गृहस्थांनी विचारलेलं आहे की आपण आपल्या हातामध्ये संस्कृत सुभाषित संग्रह दिसत आहे. यावरून मला असं वाटलं की तुम्ही संस्कृत शिकवत असावा. पण जर तुम्ही संस्कृत शिकवत नसाल तर आपण कोणत्या क्षेत्रामध्ये मग कार्यरत आहात? तेव्हा ती महिला सांगते की मी एक व्यवस्थापन प्रशिक्षिका म्हणून कार्य करते आणि व्यवस्थापनाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करत असताना मला रामायण, महाभारत, किरातार्जुनीय, रघुवंश यासारख्या ग्रंथांमधील जे श्लोक आहेत त्या श्लोकांचा खूप उपयोग होतो. कारण व्यवस्थापनशास्त्राची जी मूलतत्वे आहेत ती मूलतत्वे या ग्रंथातील श्लोकांमध्ये उत्तमरित्या सांगितली गेलेली आहेत. त्याचबरोबर या ग्रंथांच्या सहाय्याने मी व्यवस्थापनशास्त्राची मूलतत्वे सांगत असल्यामुळं विषय प्रवेश करणं सोपं जातं, कारण मुलांना ते फार आवडतं. त्याचबरोबर ही जी पद्धत आहे ही पद्धत मी तरी स्वीकारलेली आहेच, पण लोकांनी देखील ती पसंत केलेली आहे. आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा संस्कृत भाषा आणि संस्कृत काव्य इत्यादींचे अध्ययनास सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, इथपर्यंतचा भाग आपण यावेळेला पाहूया. झालेला जो भाग आहे त्याचं भाषांतर अनुवाद नीट समजून घ्या. पुढचा भाग आपण पुढच्या आठवड्यात पाहूया. धन्यवाद.